हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. अव्यूची झोप झाली आहे, तो जस्ट उठलाय आता आणि अव्यू आता खाणार आहे ॲपल. हा ना, ॲपल खाणार आहे ना तू? आता आम्ही खाणार आहे ॲपल. आम्ही जस्ट आता चहा वगैरे घेतला आहे. प्रीतम बाहेर गेला आहे थोडं नॉनव्हेज आणण्यासाठी, कारण आज शेवटचा दिवस आहे नॉनव्हेज खाण्याचा. त्यानंतर आय थिंक 15 दिवसानंतर का गं माय 15 दिवसानंतर खायला मिळेल ना आता. हां, तर आता 15 दिवसानंतर आम्ही नॉनव्हेज खाऊ, म्हणून आज शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही तो नॉनव्हेज आणायला गेलो आहे. आता मी चपात्या करून घेते. आधी याला सगळ्यात आधी ॲपल कट करून देते, त्यानंतर चपात्या करते. थोड्या चपात्या राहिल्या आहे. आजीने ऑलरेडी वरण भात बनवून ठेवलं आहे आणि भाजी आपण प्रीतम आल्यानंतर बनवू. त्याचीसुद्धा रेसिपी एकदम क्विकमध्ये तुमच्याशी आज नक्की शेअर करेल. खूप टेस्टी बनते ती, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. मी बनवेल तेव्हा नक्कीच तुम्हाला शेअर करते. चला तर सर्वात आधी बाळासाठी छान आपण ॲपल कट करून घेऊ. ॲपल खायचं की डाळिंब दादा? बरं, हा झोपून उठल्या. आधी याला थोडं पॅम्परिंग लागेल. चला काय तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आता जस्ट मी माझे हेअर स्ट्रेट करून घेतले, कारण माझे केस खूपच जास्त फ्रीझी झाले आहे आणि केसांमुळे मी खरंच खूप परेशान आहे. विचार केलं की नेहमी ऑइलिंग करून ठेवायचं आणि वॉश करत राहायचं, पण त्याने सुद्धा केस अतिशय दुखतात. म्हणजे केसांमुळे खरंच मी परेशान आहे. त्यामुळे आज खूप दिवसानंतर मी हेअर स्ट्रेट केले आहे. तुम्ही बघू शकता, तेही काही प्रॉपर झाले नाही आहे, पण थोडं केले आहेत की मनाच्या सॅटिस्फॅक्शनसाठी की थोडं तरी छान दिसेल. बघूया आता. माझ्या केसांवर तसंही जास्ती वेळ काही स्ट्रेटनिंग अशी राहत नाही, पण आज केली आहे. खूप दिवसांनी, ॲक्च्युली खूप महिन्यांनी केली आहे. 2-3 दिवसामध्ये करायचं डिसाईड केलं, पण ते काही शक्यच झालं नाही. त्यामुळे चला तर आज मी तुमच्याशी आणखी एक गोष्ट शेअर करणार आहे. ते म्हणजे नागपूरवरून आणलेले ड्रेसेस, अव्यूसाठी आणलेले ड्रेसेस, थोडे सॉक्स आणि ज्वेलरीज वगैरे पण घेतली. क्लचर्स वगैरे मी इतवारीच्या एरियामधनं घेतले होते. ते सगळं पण आज तुमच्याशी शेअर करते. भरपूर दिवस झाले शेअर करायचं राहून गेलं आहे. अच्छा कुचू पुचू कुचू पुचू. नुसतं पॅम्परिंग लागतं माझ्या बाळाला, नुसतं पॅम्परिंग. चला 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 आपण ॲपल आणू. ॲपल 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 खायचा ना? ॲपल ॲपल ॲपल. घे 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 बाळा, ॲपल घे ॲपल. मम्मी मम्मी काय झालं काय झालं? अव्यू आता जस्ट झोपून उठले, त्यामुळे त्याची भरपूर चिडचिड होते. पॅम्परिंग तर मी त्याला केलं, पण तरीसुद्धा त्याला माझ्या कुशीतच राहायचं होतं. पण त्याचबरोबर त्याला भूकसुद्धा लागली होती, कारण तो झोपून उठल्यावर त्याला नेहमीच भूक लागते. आणि इव्हिनिंग स्नॅक्समध्ये मी टाईम त्याला ॲपल, डाळिंब किंवा त्याच्या आवडीचं फ्रूट द्यायचंच प्रेफर करते. पण आता हा काही मला सोडायलाच तयार नव्हता. असं खूपदा होते की मला त्याला अंगावर घेऊनच काहीतरी कामं करत राहावं लागते, पण पोळ्या वगैरे करणं शक्य नाही आहे. त्यासाठी प्रॉपर आपल्याला 2 हाताची गरज पडते. त्यामुळे चपात्या तर नाही, पण मी म्हटलं हा ॲपल बाकी जेवढा आहे तो सगळा पील ऑफ करून घेते आणि तुकडे करून ठेवते. आता तो जेवढा खाईल तेवढा आणि अर्धा आजीलासुद्धा देते. त्या हिशोबाने मी त्याला जवळ घेतलं आणि हे सगळे ॲपल वगैरे कट करून घेते. आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं त्याला असं धरून ठेवण्याशिवाय, म्हणून थोड्या वेळ धरून ठेवते आणि त्यानंतर बघू कसं काय करता येईल.
अव्यू आता शांत झाला आहे म्हणून त्याला साईडला बसवलं. एक खूप मोठा फायदा आहे या ओट्याचा, हा एल शेपमध्ये आहे आणि गॅसपेक्षा भरपूर लांब असं स्पेस आहे. तिथे मी अव्यूला बसून कधी कधी स्वयंपाक करत असते. कधीतरी तो खूप छान असं त्याच्या खेळण्यांनी खेळत असतो, पण कधी कधी जसं आजच झोपून उठल्यानंतर त्याला कंटिन्यू आई लागत होती. आईच्या जवळ पण राहायचं होतं आणि मलासुद्धा चपात्या लवकर आवरून घ्यायच्या होत्या, कारण कधीही लाईट जाते. तसं तर इथे बॅकअप आहे, पण तरीसुद्धा मी म्हटलं अव्यूला आणि आजीला घेऊन सुद्धा खाली जाते थोड्या वेळ, तेव्हापर्यंत प्रीतम पण येईल आणि त्यानंतर भाजी बनवायला येईल. चला तर आता अव्यू पण इथे शांतपणे बसला आहे आणि तेव्हापर्यंत मी सुद्धा माझ्या चपात्या इथे करून घेते. तो शांत बसला असला की मला करायला इझी जातं, पण त्याचबरोबर कंटिन्यू मी त्याच्याकडे बघत होते, कारण मधातच असं तो पडला किंवा त्याला लागलं आणि खूपदा तो इतका तुरतुरा पण आहे की म्हणजे त्याला गॅस ओट्यावर बसून स्वयंपाक करायचं माझ्यासाठी डिफिकल्ट पण होतं, कारण तो इकडे तिकडे प्रत्येक गोष्टींना हात लावत असतो. चाकू वगैरे पण असते, पण तो बिकॉज ऑफ बसला आहे म्हणून मी चाकू वगैरे सगळे ड्रॉवरमध्ये टाकले होते ट्रॉलीमध्ये, सो त्याला असं काहीही टच करायला मिळावं नाही. आणि त्याचबरोबर मागेच ना त्याच्या बटन्स पण आहेत, तर ती पण एक भीती होती, पण तरीसुद्धा मी थोड्या वेळाने बघत होती, जस्ट एक मिनिटांनीच बघत होती आणि चपात्या पण आवरून घेतल्या. एवढ्याच वेळात 2 ते 3दा प्रीतमला फोनसुद्धा लावला, कारण भाजी घ्यायला गेला आहे तिथे. ऑलमोस्ट त्याला 1.5 तास झाले जाऊन आणि अजूनही तो घरी नव्हता आला. त्यामुळे मनात भीती होती की एवढा वेळ का लागत आहे. तसं तर हा ऑफिस सुटायचा वेळ होता आणि ट्रॅफिक आवर होता, पण तरीसुद्धा एक मनात भीती होती. आणि जिथे तो भाजी आणायला गेला ते भरपूर लांब होतं, म्हणजे काहीतरी 15 किलोमीटर माझ्या घरापासून येणं आणि 15 किलोमीटर घरापासून जाणं असं लागतं. पण तरीसुद्धा त्याला खायचंच होतं असं त्याचं, म्हणजे ॲक्च्युली आमचं कालच डिसाईड झालेलं काल आणायचं, पण काल सॅटर्डे होता त्यामुळे शक्य नाही झालं, म्हणून तो आज संडे म्हणून गेलेला. पण ठीक आहे, खायचं असल्यावर तर आपल्याला काहीतरी थोडं कॉम्प्रोमाइज करावंच लागते, म्हणून तो गेला आहे. फोन उचलत नाही आहे त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती, पण बघू आता कधी येतो. माझं सगळं लक्ष अव्यूकडे होतं, त्यामुळे चपात्या पण माझ्या फाटत होत्या म्हणजे चपात्या करता फोल्ड पडतं आणि मग ते फोल्ड काढायला गेलं की चपाती फाटायला बघते. तसंच माझ्याबरोबर आज काहीसं 2 ते 3दा झालं होतं, पण ठीक आहे, ॲटलिस्ट तो शांत होता आणि मला माझं त्याने काम करू दिलं, याचं सॅटिस्फॅक्शन काहीतरी वेगळंच मला होतं. चला तर आता माझ्या चपात्या पण इथे रेडी झाल्यात सगळ्या. त्याचबरोबर आता बिकॉज ऑफ थोडा वेळ होता म्हणून म्हटलं की चला प्रीतम पण यायचं आहे, तेव्हापर्यंत मी भाजीची पण थोडीफार जी बेसिक तयारी आहे ती करून घेते. त्याआधी तर मी गॅस ओटा साफ करून घेते. एकदाचा चपात्या झाल्या आणि गॅस ओटा साफ केला की अर्धं काम आपलं तिथेच पूर्ण होऊन जातं. आता आजकाल ना मी नवीन एक ट्रिक काढली आहे की न्यूजपेपरवर कोलपाट ठेवायचा आणि त्यावर चपात्या करायचा, म्हणजे जास्ती काही पीठ इकडे तिकडे उडल्या जात नाही आणि त्या पेपरवरचं पीठ मग आपण खालीही टाकू शकतो. तसंही लाटायसाठीचे पीठ मी वापरते ते मी नेहमीच वेगळ्या भांड्यात घेते, कधीही ज्या भांड्यात मी मळलेलं पीठ असते त्यात नाही ठेवत, त्यामुळे त्यात गडे वगैरे व्हायचा पण काही प्रश्नच येत नाही. चला तर आता गॅस वगैरे छान स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर जी बेसिक तयारी आहे ती तुमच्याशी शेअर करते. आज अवयू अगदी शहाण्या बाळासारखं वागत आहे, एकदम शांतपणे बसलं आहे, त्याचं ॲपल एन्जॉय करत आहे. बघून खरंच खूप छान वाटलं. असं शहाण्या बाळासारखं राहिलं की कसं मला कामं करायला सुद्धा सोपं जातं, पण एवढा वेळ शांत राहणार नव्हता. थोड्या वेळ झाला ऑलरेडी शांत राहून आणि आता थोड्या वेळाने त्याची मस्ती सुरू होईल, कारण पोट तर भरलंच आहे आणि त्याचबरोबर झोपसुद्धा झाली आहे. त्याची झोप झाली असली की तो भरपूर आनंदी असतो आणि मुलं आनंदी असले की छान खेळतात. अव्यूला आधी पाणी भरवते, म्हणजे तसं तर तो सीप मी स्वतःहूनच पितो, पण बिकॉज ऑफ त्याच्या आजूबाजूला कुठेच काही बॉटल दिसली नाही त्यामुळे तो इकडे तिकडे बघत होता. त्यानंतर त्याला पाणी हवं आहे कळालं मला. चला तेवढाच वेळ होता आणि तो पाणी प्यायला काही रेडी नव्हता. तेवढ्याच वेळात मग मी माझ्या चपात्या घडी करून ठेवून दिल्या. गॅस ओटा पण इथे छान असा क्लीन झाला आहे. म्हटलं चला जेवढ्या लागणार कांदे आहेत तेवढे सुद्धा बारीक करून ठेवते आणि त्याचबरोबर अद्रक आणि लसूणसुद्धा मला वाटण्यासाठी लागणार आहे, ते सुद्धा काढून घेते. आणि त्याचबरोबर मला लागणार आहे ते म्हणजे कोथिंबीर. एकदम बेसिक याचं वाटण राहणार आहे, काहीच असं स्पेशल नसते. जसं 8 खूर आणणार आहे प्रीतम. 8 खूर म्हणजे आम्ही अर्धा किलोची भाजी असं कन्सिडर करतो आणि त्यात एकदम नॉर्मल साईजचे 2 कांदे मी घालत असते नेहमी. कांदे एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं, हे आपल्याला फक्त फोडणीसाठीच लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लसण मी काहीतरी अर्धा मूठ घेतलं आहे आणि त्याचबरोबर 1 ते 1.5 इंचचा आपल्याला अद्रकचा तुकडा लागणार आहे. हे सगळं मी
म्हणजे अद्रकचा तुकडा तर छोटाच आहे, तर त्याला मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं. आणि आपले लसणाच्या काहीतरी 12 ते 15 पाकळ्या आपल्याला लागणार आहे, म्हणजे मीडियम साईजचे होते, मोठे नाही. जर मोठे असले तर तुम्ही अर्धच वापरा. त्यानंतर मूठभर एवढं मी कोथिंबीर घेतली आहे. हे सगळं छान वॉश करून ठेवून देते. पण वॉश करण्यापूर्वी मी म्हटलं चला आता अव्यूला घेऊन जाते आधी खाली. प्रीतम मला की लगेच वॉश करेन आणि कांदा परतून घेईपर्यंत अद्रक लसणाचं वाटणसुद्धा होऊन जाईल. आता मी अव्यूला इथे छान असं रेडी करायचा प्रयत्न करते आहे. तसं तर मी त्याच्या केसांना नेहमीच, म्हणजे मी रोजच त्याला तेल लावत असते आंघोळ झाल्या, पण तरीसुद्धा त्याची केस एकदमच माझ्यासारखी थोडीशी फ्रीझी आहे असं वाटते मला. त्यामुळे ते केसातलं सगळं ऑइल जे आहे ते निघून जातं. चला जायचं आपल्या. चला चला सॉक्स घाला. काय खाली जायचं आपल्याला? सिट डाऊन. काय म्हणते तुला? काय हवं? काय हवं तुला? सांग ना आईला, सांग. चला बशा. बाहेर थोडं गारच आहे, त्यामुळे आधी त्याला सॉक्स घालून घेते आणि त्यानंतर त्याला सँडलसुद्धा घालणार आहे. कारण तसंही मी त्याला नेहमी खाली येताना सँडल घालूनच नेते, जरी मला अंगावर पकडायचं असलं तरीसुद्धा. कारण थोड्या वेळ तो खाली चालतो आणि त्यानंतर पकडायला जिद्द करतो, पण जेवढ्या वेळसुद्धा तो चालतो तेवढ्या वेळ सॉक्सवरच ते ठेवणं शक्य नाही, म्हणून शूज किंवा नेहमी सँडल आम्ही त्याला वेअरच करत असतो. चला तर आम्ही इथेच मस्त रेडी झालो आहे आणि आता आपण जाऊया खाली. आम्ही खाली गेलो आणि हा माणूस दिसल्याला 2दा कॉल केला, पण याने घेतला नाही, म्हणून आम्ही सगळे तिघं, मी, आजी आणि हा, आम्ही वॉकला जात होतो आणि हा लगेच दिसला खाली. येस. आमच्याकडे नॉनव्हेज आल्या ऑलरेडी, तर शिजवायला वेळ लागेल म्हणून मी काय अव्यूला खाली घेऊन नाही गेली. आणि आता आम्ही करणार आहे मस्त नॉनव्हेजची भाजी. प्रीतम फॅन ऑफ करणार लिफ्टचा. एवढा वेळ का लागला तुला? अव्यू घरात यायला अजिबात रेडी नव्हता. त्याला कळालं होतं की ही सगळी माझ्याशी काहीतरी नाटक करताय. मला खाली घेऊन गेले, मग परत मला वर घेऊन आली आणि मला फिरवलं सुद्धा नाही. म्हणून प्रीतम भाजी शिजवायला घेईल आणि याला खाली घेऊन जाते आणि वॉक करून येते. ओके, तर मी खाली गेली होती अव्यूला घेऊन वॉक करायसाठी. भरपूर वेळची प्रीतमला कॉल करते आहे. तो नॉनव्हेज आणायला गेला होता, पण त्याला एवढा ट्रॅफिक लागला की घरी येईपर्यंत भरपूर उशीर लागला. मग मी म्हटलं की चला आपण अव्यूला खाली वॉकला घेऊन जाऊ, आणि म्हणून मी त्याला खाली वॉकला घेऊन गेले. आणि जशी मी लिफ्टमधनं बाहेर पडली तसा तो मला पेस दिसला, तर मग मी म्हटलं की चल तुम्ही आता वॉक करा. म्हणजे परत आम्ही वर आलो. त्यानंतर प्रीतम बोलला की मी अव्यूला घेऊन जाते, कारण त्याने अजिबातच वॉक नाही केली आणि बाहेर सुद्धा गेला नाही तो आज. आणि खरंच वेदर खूप छान आहे, अजिबात पाऊस नाही आहे आणि मस्त थंड वातावरण झालं आहे. म्हणून म्हटलं की चला तुम्ही खाली जाऊन या. तेव्हापर्यंत मी भाजी बनवायला घेते, कारण ही भाजी शिजायला सुद्धा वेळ लागते. आज मी नॉनव्हेजमध्ये बनवणार आहे खूर, जे की प्रीतमची खूप इच्छा होती काही दिवसांपासून खायची. कालच करायचं प्लॅन होतं, पण काल काही शक्य नाही झालं. ॲक्च्युली मागल्या 4-5 दिवसांपासून माझी काही तब्येत ठीक नाही आहे, थोडा पोटाचा त्रास आहे, त्यामुळे त्याच्यापुरतीच तसं तर मागवली आहे भाजी, पण थोडी तरी मला खावंच लागणार आहे. चला तर आता मी भाजी बनवते, म्हणजे तुमच्याशी पण रेसिपी शेअर करते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप यम्मी वाटते. खूप साऱ्या एरियामध्ये ना खूरची भाजी नाही खाल्ल्या जात, पण हे खरं तर आपल्या हेल्थसाठी आहेच चांगलं आणि त्याचबरोबर टेस्ट वाईज पण खूप यम्मी वाटते. चला तर रेसिपी शेअर करते. ओके, तर हे खूर आहेत, याला बकऱ्याचे पाय पण म्हणतात. आता हे व्यवस्थित मी असे 3 ते 4 पाण्याने याला व्यवस्थित वॉश करून घेतलं आहे. आता आपण एक सिंपलचं वाटण याच्यासाठी रेडी करून घेऊया. आणि यासाठी म्हणजे हे 8 खूर आहेत, सॉरी 4 खूर आहे. 4 खूरसाठी नॉर्मल साईजचे 2 कांदे लागतील, ते सुद्धा मी कट करून ठेवले आहे. आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे. त्यानंतर लसणाचे पाकळ्या घालणार आहेत. 4 ते 5 असं पाकळ्या घातल्या आहेत मी. आणि त्यानंतर एवढा एक अर्धा पाऊण इंचीचा एक इंचीचा तुकडा अद्रकचा घालणार आहे. आणि याला व्यवस्थित आपण असं ग्राइंड करून घेऊया. तीन चमचे एवढं तेल घातलं आहे. आणि यात आपण आता घालणार आहोत चिरलेला कांदा. हे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत, ते आपण यात घालू आणि याला असं थोडंसं गोल्डन होईपर्यंत चांगलं परतून घेऊया.
हे कांदे छान असे ब्राऊन झाले आहेत, बघा थोडे हलकेसे ब्राऊन झाले आहेत. हे आणखी शिजणारच आहे आपले कांदे आणि आपल्याला सिटीसुद्धा होऊ देणार आहे, त्यामुळे एवढे कांदे भरपूर आहे. म्हणजे या लेवलपर्यंत कांदे झाले की तुम्ही तुमचं अद्रक लसूणचं पेस्ट घाला. तर मी वाटून घेतलं आहे ते मी आता यात घालते आहे. ते या चमचेने 2 चमचे असेल म्हणजे 2 चमचे आहे फॉर शुअर. आता याला आपण 5 ते 7 मिनटं व्यवस्थित होऊ देऊ. त्यानंतर आपण यात आपले जे खूरचे पीसेस आहेत ते घालूया. बसले से बायकांनी गोष्टी कर. चला खेळू भाजी म्हणा. त्याला पाणी पाच प्रीतम. चला घ्या. कम कम ये याचा रडारडी झालंय आणि आता खातोय. याला अख्खा डबा लागतो आजकाल हे पॉपकॉर्न खायला. तसं तर हे पॉपकॉर्न वगैरे आम्ही त्याला देत नाही, पण काही दिवसाआधी त्याची तब्येत खराब झाली होती त्यामुळे आम्ही त्याला थोडंफार दिलं की काहीतरी खाल्लं पाहिजे त्याने, कारण मुलांची तब्येत खराब झाली की त्यांना काहीच खावंसं वाटत नाही. म्हणून त्याला पॉपकॉर्न आणि चॉकलेट आम्ही थोडंफार दिलं होतं आणि तेव्हापासून हे नवीन आमच्याकडे सुरू झालं आहे. पॉपकॉर्न रोज लागतं आम्हाला 4 वाजता फ्रूट्स खाल्ल्यानंतर. आजसुद्धा तेच सुरू आहे आणि आता पूर्ण डबा लागतो, पण कसं बसं त्याला कन्व्हिन्स केलंय की प्लेटातलं तेवढं खा मग परत देते. आता हे बघा याचा कलर थोडा चेंज झालाय, म्हणजे हे आता होत आलंय आणि आपल्याला हे पूर्ण करपू द्यायचं नाही आहे. त्यामुळे यात आपण आता घालणार आहे आपले खूरचे पीसेस. आता याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं, म्हणजे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं याला आपण यात मसाल्याबरोबर परतून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण यात घालणार आहे तिखट, मीठ, हळद, जे काही आपले बेसिक मसाले असतात ते सगळे. 15 मिनिटानंतर आपण याला ओपन करू आणि चेक करूया. आता बघा हे अशी दिसते. आता याला शिजवायला भरपूर वेळ लागतो, त्यामुळे आता 15-20 मिनिटं याला मसाल्याबरोबर परतून घेऊ आणि त्यानंतर यात बेसिक मसाले घालायचे. आता बघा 15 मिनिटं झाल्यात आणि आपले खूर या लेवलपर्यंत पोहोचले आहे. म्हणजे थोडं तेल बघा साईडला होत आहे, म्हणजे आपला मसाला प्रॉपर परतून झाला आहे. आता या स्टेजमध्ये ना आपण यात सगळे मसाले घालणार आहे, जे काय आपल्याला आवडीचे मसाले असतात ते. मी तिखट, हळद सांगतेच तुम्हाला, टाकताना सांगते. सर्वात आधी मी यात थोडीशी हळद घालणार आहे, म्हणजे हळद काही जास्त आपण घालत नाही. त्यानंतर मी अर्धा किलोसाठी अर्धा चमचा धनेपूड घालणार आहे. त्यानंतर तिखट मी 1 चमचे घालणार आहे भरून. आमच्याकडे थोडी जास्ती घालेन, म्हणजे जास्ती तिखट काही खात नाही. अर्धा किलोला ना 3 चमचेपर्यंत घालतात नॉर्मली, पण मी 2-1.5 चमचेच घालणार आहे, कारण जास्ती आमच्याकडे तिखट खात नाही. हे व्यवस्थित मी परतून घेते आणि त्याचबरोबर यात मीठ आपल्याला घालायचं आहे. 1 मिनिट. चमचेने आय थिंक 1.5 चमचे मीठ घालणार. एवढं मला वाटतं सफिशियंट होईल. आणि आता याला आपण परत 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊ आणि त्यानंतर यात आपण पाणी घालून याची 7 शिट्ट्या करून घ्यायची आपल्याला मीडियम आचेवर. आता माझं थोडं या स्टेजवर असं आपण मसाले घातले, यातच मी थोडंसं काळा मसाला घालते, म्हणजे लिटरली अर्धा चमचेपेक्षा पण थोडं कमीच आहे, कारण नॉनव्हेज आहे म्हटल्यावर थोडासा काळा मसाला तर लागतोच आपल्याला. तर तो मी थोडा घालते. नॉर्मली एवढ्या भाजीला ना 1 चमचा काळा मसाला घातलाच जातो, पण आम्ही म्हणजे प्रीतम आणि मी एवढं काही तिखट खात नाही आहे सध्या, त्यामुळे मी अर्धा चमचा यात घातला आहे. आणि आता यात आपण थोडं पाणी सोडू, म्हणजे 10 मिनिटं झाले आहे ऑलरेडी. आता यात मी थोडंसं पाणी सोडते. बघा, कारण आता आपण ते मसाला घातला आणि 10 मिनिटं झाले, त्यामुळे बघा असं खाली थोडा मसाला लागतो आहे, ते आपल्याला थोडंसं नाही लागू द्यायचं, पण आपल्याला एकदम पाणी पण घालायचं नाही आहे. माझा थोडा डेटाचा स्पेसचा इश्यू झालेला, त्यामुळे मी थांबलेली. यात मी थोडं पाणी घातलं होतं, म्हणजे अर्धा ग्लास वगैरे पाणी घातलं होतं ऑलरेडी. आता बघा यात ना आणखी आपल्याला थोडं पाणी घालायचं, कारण आपला मसाला खाली लागतो आहे.
आणि हे 15 ते 20 मिनटं झाले आहे असं परतून घेतलं आहे आपण याला. आता यात आपण आणखी थोडं म्हणजे अर्धा ग्लास वगैरे पाणी घालू आणि परत याला 15 ते 20 मिनटं शिजू देऊ. परत अर्धा ग्लास पाणी आहे तो मी यात घालते. आता याला आपण 15 ते 20 मिनटं परत परतून घेऊ. बघा छान रस्सा वगैरे होतो आहे, थोडं तेल पण वर येत आहे. याला 15 मिनटं म्हणजे 2 ते 3 उकड्या आल्या, म्हणजे उकड्या आल्यानंतर 5 मिनटं झालं की आपण यात जेवढी आपली भाजी दिसते ना त्याच्यात थोड्या अर्ध्या इंच वरपर्यंत पाणी घालायचं. ओके, तर आता मी याला 15 मिनटं आधी व्यवस्थित परतून घेते. बघा ही भाजी आपली छान होते आली आहे, म्हणजे होत आली आहे, म्हणजे कुकरचा झाकण लावायची वेळ आली आहे. यात मी आता 1 ग्लास आणखी पाणी घालेल आणि त्यानंतर याला आपण शिट्टी करून घेणार आहे. तर की मी बोलली होती की जेवढी आपली भाजी दिसते ना पीसेस त्याच्या वरपर्यंत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, कारण हे परत शिजणार आहे आणि शिजल्यानंतर याचं पाणी जे आहे ना ते आटत जातं. म्हणून आपण हे एवढं पाणी मला वाटते सफिशियंट राहील की आणखी थोडं घातलं पाहिजे. थोडं पाणी घालते मी आणखी. त्यानंतर याची आता मीडियम आचेवर 4 शिट्ट्या आणि एकदम कमी आचेवर 4 शिट्ट्या असं याचं प्रॉपर होऊ द्यायचं. तर आता माझी गॅस एकदम कमीवर आहे तर मी याला मीडियमवर करते. हे मीडियम आचेवर आता 4 शिट्ट्या झाल्यानंतर याला कमी आचेवर परत 4 शिट्ट्या करून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते आणि बघूया भाजी कशी झाली आहे. चला तर आता कुकर पण छान शिजून झाला आहे, म्हणजे भाजी छान शिजून झाली असावी, कारण मी मीडियम आचेवर 4 आणि लो आचेवर 4 अशा शिट्ट्या करून घेतल्या होत्या. आणि त्याचबरोबर मी कमी आचेवरनं याला आणखी थोडं जास्त वेळ शिजू दिली. मला असं वाटतं ही भाजी पूर्ण शिजायला 45 to 50 मिनिट्स लागतात. सो मी काय करते ना, कमी आचेवर जास्त वेळ होऊ देते, शिजू देते. आणि हे पीसेस ना थोडे मोठे होते, म्हणजे खुळचे पीसेस मोठे होते, हड्ड्या जास्ती असतात त्याच्या आतमध्ये, त्यामुळे याला शिजायला सुद्धा वेळ लागतो. आता मी याला खूप ट्राय केलं चमचेने तुम्हाला दाखवायचं, पण ते काही शक्य नाही झालं व्यवस्थित. म्हणून मग मी तुम्हाला हातानेच दाखवते की कसा हा पीस असं म्हणजे याचे पीसेस शिजले पाहिजे. तसं तर ही भाजी ना 90% शिजली होती, पण प्रीतम बोलला की आणखी थोडी शिजायला हवी होती. मांस इझिली निघत होता नो डाऊट, पण तरीसुद्धा त्याला थोडी जास्ती मॅशी भाजी आवडते त्यामुळे. चला तर इथे मी सुंदर अशी प्लेट करून घेते, कारण आपण जर कोणती भाजी स्पेशल बनवली आहे तर त्याची जर प्लेटिंग आपण छान केली ना तर ती जेवढी टेस्टी असते त्याच्यापेक्षा आणखीच जास्ती टेस्टी वाटते. कारण जेव्हा कोणतंही फूड असू द्या, जेव्हा ते प्रेझेंटेबल असलं ना तेव्हा ते बघायची इच्छा तर होतेच आणि खायची इच्छाची आतुरता आणखी वाढते. चला तर आता ही प्लेटिंग मी करून घेतली आहे. मस्त असे सॅलिड्स पण ठेवले साईडला, वरण भात आणि भाजी ठेवली आहे. ती प्लेट आता मी प्रीतमला देईल, कारण आमच्याकडला मेन माणूस म्हणा किंवा माझा सगळ्यात आवडता माणूस अवयूनंतर किंवा अवयू पहिले प्रीतमच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची जी भाजी पूर्णपणे पैसा वसूल झाली ते म्हणजे हे. कशा आहे? छान छान. यम्मी यम्मी, यू आर इन माय टमी. यम्मी. यापूर्वी पण आम्ही अवयूला दिला आहे असं खायला, पण तेव्हा त्यांनी काहीच इंटरेस्ट नाही दाखवला. पण आज त्यांनी खूप इंटरेस्ट घेऊन खाल्लं आणि ते बघून खरंच पैसा वसूल भाजी होती. चला तर आमचं मस्त पोटभर जेवण झालं आणि आम्ही सगळे खाली वॉकला आलो आहे. भेटूया, बाय.